नमस्कार मैत्रिणींनो, वट पौर्णिमेचा सण अगदी जवळ आलेला आहे आणि सणाच्या गडबडीत पार्लरमध्ये जाऊन तासनतास बसणे आणि महागडे फेशियल करणे बऱ्याचदा शक्य होत नाही. पण काळजी करू नका. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे फक्त 2 स्टेपमध्ये इन्स्टंट ग्लो फेशियल. स्वयंपाकघरातील फक्त नॅचरल 5 गोष्टीचा वापर करून असा नॅचरल ग्लो येईल की सणाच्या दिवशी प्रत्येकजण तुमच्या चमकदार त्वचेचे सिक्रेट नक्की विचारेल. चला तर मग वेळ न घालवता रेमेडी पाहूया. चला तर आता आपली पहिली स्टेप पाहूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे क्लीन बाउल. फेशियलची सर्वात पहिली आणि महत्त्वाची स्टेप असते क्लिन्झिंग. आपण क्लिन्झिंग आणि स्क्रबिंग एकातच करून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक बाउल लागणार आहे. सगळ्यात पहिले इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे केळी. एक अशी पिकलेली केळी घ्यायची आहे आणि याला असं आपल्याला यामधील थोडीच केळी लागणार आहे पहा. यामुळे मी इथून कट करून घेत आहे. मी कट करून घेतलेली आहे आणि याची अशी पूर्ण साल काढून घ्यायची आणि केळी या बाउलमध्ये ठेवून फोकच्या चमचने पूर्ण मॅश करून घ्यायची आहे पहा. पिकलेली केळी असली का छान मॅश होते पहा. इथे मी केळी मॅश करून घेतलेली आहे. चला तर आता दुसरे इन्ग्रेडियंट पाहूया. तर आपल्याला यामध्ये दुसरे इन्ग्रेडियंट घालायचे आहे अर्धा चमचा इतकी पिठी साखर. म्हणजेच आपल्या घरातली रेग्युलर साखर असते ना, तेच मी मिक्सरला दरदरी फेसून घेतलेली आहे. जास्त जाडही ठेवायची नाही आणि जास्त फाईन पावडरही करायची नाही पहा. त्यानंतर आपल्याला लागणार आहे कच्चे दूध. कच्चे दूध 1 चमचा यामध्ये ॲड करायचे आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 चमचे इतके कच्चे दूध मी यामध्ये ॲड केलेले आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहा. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचे इतकं शुद्ध मध ॲड करायचं आहे पहा. व्यवस्थित हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असते. ते चेहऱ्यावरील पोर्समध्ये साचलेली घाण खोलवर जाऊन स्वच्छ करण्यासाठी मदत करते. त्यासाठी आपण इथे कच्चे दुधाचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये केळी टाकलेली आहे. केळीमध्ये भरभरून व्हायटॅमिन्स, पोटॅशियम आणि विटॅमिन्स असतात, जे ते कोरडी त्वचा हायड्रेट करायला मदत करते आणि चेहऱ्यावरील रिंकल्स कमी करून अँटी एजिंगचं काम देखील केळी करते. त्यामुळे इथे आपण केळीचा वापर केला आहे. त्यानंतर आपण यामध्ये पिठी साखरेचा वापर केलेला आहे. पिठी साखर आपल्या चेहऱ्यावर स्क्रबरचं काम करते आणि आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी खूप मदत करते. आपण क्लिन्झिंग आणि स्क्रबिंग हे दोन्ही एका स्टेपमध्ये करत आहोत. त्यामुळे आपला टाईमही वाचणार आहे आणि आपल्याला खूप छान बेनिफिट्स देखील भेटणार आहेत. हे मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे पहा. चला तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण याला वापरायचं कसं ते पाहूया. आपला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. नंतर एक कापसाचा गोळा घ्यायचा आहे किंवा कॉटन पॅडही तुम्ही घेऊ शकता. कॉटन पॅड तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्या. या मिश्रणामध्ये बुडवायचं आहे आणि व्यवस्थित आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे पहा. आपण या मिश्रणामध्ये मध देखील टाकलेलं आहे. मध आपल्या चेहऱ्याला डीप मॉइश्चराईज करायचं काम करतो आणि एक चेहऱ्यावर छान ग्लो देतो. चेहऱ्यावर मानेवर व्यवस्थित हलक्या हाताने 2 मिनटं मसाज करून घ्यायचे आहे. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचे ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि चेहऱ्यावर एक नॅचरल ऑटोमॅटिक ग्लो येतो आणि आपला चेहरा डीप मॉइश्चराईज व्हायला देखील मदत होते. चेहरा आपला छान मॉइश्चराईज असला, डेड स्किन सेल्स निघून गेले की एक नॅचरल ग्लो करतो. असं व्यवस्थित 2 मिनटं कॉटनने चेहऱ्यावर, गळ्यावर व्यवस्थित मसाज करून घ्यायचे आहे. तुम्ही ही रेमेडी एकदा नक्की ट्राय करा. खूप छान रिझल्ट भेटतात. हे पहा, मी 2 मिनटं हलक्या हाताने मसाज करून घेतलेली आहे. आता हे 2 मिनटं आपल्या चेहऱ्यावर असंच राहून द्यायचं आहे आणि नंतर नॉर्मल पाण्याने आपला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही ओल्या रुमालाने पुसून देखील घेऊ शकता. हे पहा, 5 मिनटानंतर मी चेहरा एकदम स्वच्छ थंड पाण्याने मसाज करत धुवून घेतलेला आहे. दुसऱ्या स्टेपसाठी आपला चेहरा एकदम तयार झालेला आहे. चेहरा एकदम मऊ होतो, एकदम क्लीन झालेला आहे. तुम्ही पाहू शकता स्किन किती ग्लो करते आणि क्लीन झालेली आहे. चला तर आपली दुसरी आणि सर्वात महत्त्वाची स्टेप पाहूया. आपला मॅजिकल फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ बाउल लागणार आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं इन्ग्रेडियंट लागणार आहे केळी. मी मगाशीच कापलेले केळीतला अजून थोडासा अर्धा भाग यामध्ये काढून घ्यायचा आहे. क्वांटिटी तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. इतकी केळी एका चेहऱ्यासाठी इनफ होते. याची साल अशी काढून घ्यायची आहे पहा. आणि बाउलमध्ये
मॅश करून घ्यायचं आहे। फोकच्या साहाय्याने व्यवस्थित आपली केळी अशी मॅश करून घ्यायची आहे। एकदम पिकलेली केळी घ्यायची आहे पहा यासाठी, आणि व्यवस्थित असं मॅश करून घ्यायची आहे। हे पहा केळी आपली छान मॅश झालेली आहे। केळीमध्ये आपल्या चेहऱ्याला लागणारे सर्व घटक, विटॅमिन्स आणि पोषक तत्वे असतात, त्यासाठी आपण केळीचा वापर करत आहोत। केळी आपल्या चेहऱ्याला डीप मॉइश्चराईज करायला देखील मदत करते। दुसरे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे टोमॅटो। टोमॅटोचा असा आपण मधून भाग करून घ्यायचा आहे। पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे पहा। आपल्याला इथे अर्धा भाग लागणार आहे, अर्धा तुम्ही भाजीसाठी वापरू शकता, आणि अर्ध्या भागाचा पूर्ण रस यामध्ये काढून घ्यायचा आहे पहा। टोमॅटोच्या ज्यूसमध्ये असणारे लायकोपीन आणि विटॅमिन्स उन्हाळ्यात झालेले काळेपणा आणि काळे डाग झटक्यात काढण्यास मदत करतात, त्यामुळे इथे आपण टोमॅटोचा ज्यूस घ्यायचा आहे। चेहऱ्याला एकदम स्मूथ शाईन देतात, एक ग्लो ॲड करते, आपल्या चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करायला मदत करतात। टोमॅटोच्या ज्यूसमध्ये विटॅमिन सी असते, ते आपल्या चेहऱ्याला ग्लो द्यायला खूप मदत करते। हे दोन्ही इन्ग्रेडियंट असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहा। त्यानंतरचे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे बेसन। बेसन आपल्या रंग उजळवण्यासाठी मदत करतो, प्लस आपल्या चेहऱ्याला ग्लो द्यायला मदत करते। आपल्या चेहऱ्यावरील जर एक्सेस ऑइल असेल तर ते काढण्यासाठी मदत करते। आपल्या चेहऱ्याचा काळपटपणा घालवण्यास बेसन खूप जास्त मदत करते, त्यामुळे इथे आपण बेसन वापरलेलं आहे, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा। छान सर्व इन्ग्रेडियंट एकजीव झाले पाहिजेत, असं हे मिश्रण तयार करायचं आहे, तरच आपल्याला त्याचे खूप छान फायदे भेटणार आहेत। त्यानंतरचे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे कॉफी। पाव चमचे इतकी कॉफी इथे मी घेतलेली आहे पहा। कॉफी अँटी एजिंगचं काम करते, आणि आपल्या चेहऱ्यावर डलनेस असेल ते झटक्यात काढून स्किन ब्राईट करायला मदत करते। आपल्या चेहऱ्यावरील टॅनिंग काढायला देखील खूप छान वर्क करते, त्यामुळे ते आपण कॉफी वापरलेली आहे, आणि हे सर्व इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पहा। हे आपला मॅजिकल फेस पॅक बनवून तयार झालेला आहे। चला तर आता याला वापरायचं कसं ते पाहूया। आपला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने आधी आपण वॉश करून घेतलेला आहे, त्यावरतीच हा फेस पॅक इक्वली आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे पहा। हाताच्या किंवा ब्रशच्या तुम्ही मदतीने लावू शकता। व्यवस्थित इक्वली आपल्या मानेवरती, गळ्यावरती, चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, 2 मिनटं अशी मसाज करायची आहे। हे पहा, नंतर 15 ते 20 मिनटं हा फेस पॅक असा चेहऱ्यावरती सुकून द्यायचा आहे, आणि नंतर मसाज करत आपला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे पहा। रिझल्ट तुमच्या समोर आहे। स्किन किती मऊ, फ्रेश आणि चमकदार दिसते तुम्ही पाहू शकता। पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा हा घरगुती नॅचरल पॅक, तुमच्या घरामध्ये अजून काही कार्यक्रम असतील तर तुम्ही हा पॅक नक्की वापरू शकता, खूप छान रिझल्ट देतो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। अशाच नॅचरल होम रेमेडीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर नंतर भेटूया अशाच एका सोप्या रेमेडीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।